नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत फेवरेट ठिकाण आपलं कर्जत, आणि कर्जतमध्ये एकदम जबरदस्त प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे जी तुमचा कॉर्पोरेट ग्रुप असेल ऑफिसचा किंवा मोठा फॅमिली पिकनिक जर प्लॅन करताय त्यांच्यासाठी ना भाई साहब एक नंबर प्रॉपर्टी आहे। सगळ्यात पहिलं तुम्ही माझ्या मागे प्रॉपर्टीचं नाव पाहू शकता, द लेक साइड रिसॉर्ट, आणि इथून जवळच एकदम बाजूला लेक आहे। आपली प्रॉपर्टी कशी आहे ती कर्जतमध्ये आहे, कर्जत स्टेशनवरून 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आरामात तुम्ही कर्जतवरून ऑटो वगैरे करून तुम्ही इकडे येऊ शकता। गुगल मॅपची लोकेशन आणि त्यासोबतच बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबर मी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। आपण दुपारच्या वेळेला इकडे आलेलो आहे, आपला लंच आता रेडी आहे। तर मग पहिलं तर लंचमध्ये काय ऑप्शन्स आहेत, काय पद्धतीचं क्वालिटीचं फूड आहे आपण ते बघूया। सो एंट्री गेटमधून आपण एंटर केलं ना की ह्या साईडला तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली बरीच अशी झाडं लावली आहेत ज्याच्यामुळे लुकसुद्धा छान येतो प्रॉपर्टीला। सोबतच इथे आता पार्किंगसाठी बराच स्पेस आहे, इथे आता बाईक्स वगैरे लागले आहेत, कार पण लागलेली आहे, आणि ह्या बाजूला इथे आपला रेस्टॉरंट एरिया आहे। तर मग आता आपण जाऊया आणि पहिलं लंच करून घेऊया, आणि लंचमध्ये काय ऑप्शन्स असणार आहे, काय क्वालिटीचं फूड असणार आहे मी तुम्हाला पुढे सांगेन। तर मित्रांनो आता मी आलेलो आहे इकडचा रेस्टॉरंट म्हणजे डायनिंग एरियामध्ये। तर इकडे कसं आहे, कस्टमर जेव्हा जास्त असतात तेव्हा इथे बुफे सिस्टम लागते। सो अनलिमिटेड फूड आहे भाई साहब, आणि तुम्ही आता माझ्यासमोर व्हेज थाळीसुद्धा पाहताय आणि नॉनव्हेज थाळीसुद्धा आहे। तर मग काय काय ऑप्शन्स आहेत मी तुम्हाला सांगतो। व्हेजमध्ये तर बरेच ऑप्शन्स मला दिसत आहेत। इथे भाकरी आहे, 2 भाकऱ्या दिलेल्या आहेत, त्यानंतर इकडे पापड आहे, आईस्क्रीम आहे स्वीटमध्ये, त्यानंतर आपला मेन कोर्स आपण पाहिला तर इथे राईस दिला आहे, डाळ आहे, त्याच्यानंतर मुगाची भाजी आहे आय थिंक, आणि सोबतच पनीर मसाला आहे आणि सॅलड दिलेलं आहे। आणि जर इथे नॉनव्हेज पाहिलं तर नॉनव्हेजमध्ये सुद्धा स्वीटमध्ये आज आईस्क्रीम आहे, 2 भाकऱ्या आहेत, सॅलड आहे, पापड आहे, चिकन सुक्का, चिकन रस्सा, सोबतच राईस। सो दिसायला तर खूप डिलिशियस दिसतंय। टेस्ट करूया आणि बघूया टेस्ट कशी आहे पुढची। जस्ट मित्रांनो आपला लंच झालेला आहे, आणि लंचमध्ये तुम्हाला बघितलं मी सांगितलं की बरीच व्हरायटी आहे। त्यासोबतच इकडचं जेवण आहे ना ते एक पद्धतीने गावरान पद्धतीचं आहे, म्हणजे तुम्हाला चिकन सुक्का वगैरे सगळं पाहायला भेटेल, पण टेस्ट भाई साहब जबरदस्त टेस्ट होती। स्पेशली इथे शेफ ठेवलेला आहे त्याच्यामुळे फूडबद्दल तर काहीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। सो मला फूड लिटरली खूप आवडलं आहे की इथे तर आपला रेस्टॉरंट म्हणजे डायनिंग एरिया आहे, पण इकडे आहे हा लॉन। सो इकडे सुद्धा तुम्ही सिटिंग वगैरे इव्हिनिंगला तुमचं टी वगैरे काही असेल तर ते तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता। त्या साईडला सुद्धा छोटासा लॉन एरिया आहे, सोबतच ह्या बाजूला आहे स्विमिंग पूल एरिया, आणि मस्त तुम्ही पाहू शकता प्रॉपर्टीचे ते बरीच अशी आहेत ना पामची वगैरे ट्रीज लावलेले आहेत। सो एक लुक चांगला येतो आहे प्रॉपर्टीला। सो हा स्विमिंग पूल एरिया, आणि इकडे असे काहीसे शेड्स सुद्धा दिलेले आहेत। ह्या बाजूला साऊंड सिस्टम दिलेली आहे, ती तुम्ही यूज करू शकता। पूल बऱ्यापैकी मोठा आहे, खूप मोठा, तिकडे बेबी पूल सुद्धा मोठा पूल दिलेला आहे। सो हा बघा, हा बऱ्यापैकी मोठा, म्हणजे किड्स जरी असतील तुमच्यासोबत बरेच तर मग ते सुद्धा इकडे छान एन्जॉय करू शकतात, एवढा मोठा पूल आहे। रेन डान्स आहे, रेन डान्स सुद्धा दिलेला आहे, सो इकडे सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता। त्या साईडला आहे लॉन एरिया, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो। आणि ह्या बाजूला एक सेपरेट असा लॉन आहे, इथे खूप मस्त असं नाव लिहिलं आहे लेक साइड रिसॉर्ट। सो इथे सुद्धा सिटिंग केलेली आहे, इनकेस तुम्हाला फोटोशूट वगैरे काही करायचं असेल ते तुम्ही इकडे करू शकता। हा पण एक लॉन आहे। तर आता तुम्हाला मी बाहेरचा जो एरिया आहे तो दाखवला आहे, पण ह्या साईडला अशा रूम्स आहेत लाईनीमध्ये, टोटल 11 रूम्स आहेत। सो काय आहेत रूम्स, कशा आहेत हे सगळं आता मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवतो। सो आता इथून आपण स्टार्ट करूया, जी आहे रूम नंबर 1, आणि इथे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टोटल 11 रूम्स आहेत। सो सगळ्यात पहिली ही रूम आहे। तुमचा नॉर्मल ग्रुप असेल 4 ते 5 जणांचा तर त्याच्यासाठी बेड्स, डबल बेड दिलेला आहे, आणि एक्स्ट्रा मॅट्रेसेस सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील। एअर कंडिशन दिलेलं आहे, आणि इकडे सुद्धा तुम्हाला काही लगेज वगैरे ठेवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता। आणि ह्या बाजूला नीट अँड क्लीन वॉशरूम। तर आता आपण रूम नंबर 2 पाहणार आहोत, जी त्याच्या बाजूलाच लागून आहे, आणि ही जी रूम आहे ना ती डॉर्मेटरी टाईप आहे, तुम्ही पाहू शकता। सो इथे सुद्धा बेडवरती डबल बेड दिलेला आहे या रूममध्ये, आणि असंच ह्या साईडला सुद्धा डबल बेड आहे। बाकी एकमेकांना कनेक्टेड रूम्स आहेत, पण ह्या रूममध्ये ना स्पेशली 2 वॉशरूम्स दिलेले आहेत। वॉशरूम सुद्धा जे आहेत ते सुद्धा नीट अँड क्लीन आहेत, हे बघा। आणि इवन तुम्ही रूम सुद्धा पाहू शकता, AC दिलेली आहे, आणि ते काही फ्रेम्स लावलेले आहेत।
तर इकडे सुद्धा तुम्हाला तसंच काहीसं पाहायला भेटेल. इथे सुद्धा AC दिलेला आहे आणि ह्या बाजूला नीट अँड क्लीन वॉशरूम सुद्धा दिलेलं आहे. आता जर तुम्ही वीकडेजमध्ये वगैरे असाल किंवा तुमच्याच ग्रुपमध्ये कपल वगैरे असेल तर मग तुम्हाला मी आता दाखवतो कपलसाठी ज्या रूम्स आहेत त्या. तर आता रूम नंबर 3 जी आहे एक सिंगल बेड आहे. सो इकडे कपलसाठी एकदम चांगलं आहे आणि इव्हन जर तुमची स्मॉल फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही मस्त रूम आहे. वरती AC दिलेला आहे, किंग साईज बेड आहे आणि ह्या बाजूला आहे इकडे वॉशरूम. सो वॉशरूम्स तर सगळे ऑलमोस्ट आहे ना नीट अँड क्लीनच आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला शॉवर, गिझर हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. रूम नंबर 3. त्याच्यानंतर इथे आहे रूम नंबर 4. तर आता ही सुद्धा मी तुम्हाला रूम दाखवतो आणि ही सेम अगदी जसं मी सांगितलं की कपल्ससाठी अगदी बेस्ट रूम आहे आणि हे आहे वॉशरूम. तर आता इथे आपण ह्या अशा टोटल 4 रूम्स पाहिल्या. त्याच्यानंतर इकडे हा काइंड ऑफ एक विला तुम्ही म्हणू शकता. तर इथे सुद्धा बऱ्याच रूम्स आहेत. बाकीच्या ज्या रूम्स आहेत ते ह्या साईडला आहेत. सो आता पहिल्या तर आपल्याला इकडे 4 रूम्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवून देतो. सो जसं आपण एंटर करू इथे राईट साईडला सुद्धा हे बघा डबल बेड दिलेला आहे. सो डबल बेडवरती सुद्धा 4 ते 5 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात, इतका हा मोठा रूम आहे. आणि इथे सुद्धा वॉशरूम दिलेला आहे. सोबतच इथे समोर जो रूम आहे अजून एक रूम आहे जो कपलसाठी मी म्हणेन सगळ्यात बेस्ट आहे, परफेक्ट आहे. लाईटसुद्धा सनलाईटसुद्धा मस्त येते. सो AC प्रत्येक रूममध्ये दिलेला आहे आणि ह्या बाजूला इथे कनेक्टेड वॉशरूम आहे. तर ह्या 2 रूम्स पाहिल्यानंतर आपण ह्या 2 रूम्ससुद्धा पाहून घेऊया. सो इथे एक रूम आहे जिथे सिंगल बेड दिलेला आहे. आरामात 3 जण बेडवरती अकॉमोडेट होऊ शकतात, 1 जण मॅट्रेसवरती अकॉमोडेट होऊ शकतो. आणि ह्या साईडला वॉशरूम आहे, AC दिलेला आहे. ह्या आता रूम नंबर मी तुम्हाला 9 दाखवतोय. सो हे बघा इकडे आहे AC, बेड आणि तिथे आहे वॉशरूम. इथल्या आपण रूम्स पाहिल्या. आता आपण जाऊयात वरती आणि वरती ज्या 2 रूम्स आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवतो. तर इथे आहे ही रूम नंबर 10 आणि 10 मध्ये ना तुम्हाला आतमध्ये ॲक्च्युली रूम आहे पण इथे तुम्हाला डॉर्मेटरी सारखं हॉल आहे. सो इन केस मोठा ग्रुप आहे तुमचा, खूपच मोठा ग्रुप आहे समजा, तर मग काय करू शकता तुम्ही इकडे मॅट्रेसेस दिलेले आहेत ते ॲडजस्ट करून तुम्ही इकडे स्टे करू शकता. आणि सेकंड थिंग इकडे हा बेडरूम दिलेला आहे. सो बेडरूम सुद्धा कोझी कम्फर्टेबल आहे. प्रत्येक रूममध्ये जसं मी सांगितलं की AC तर आहे. आणि आता ही आहे आपली इथे रूम नंबर म्हणजे लास्ट रूम आहे ही. हा रूम जो आहे तो थोडा बाकी रूम्सपेक्षा डिफरंट आहे. तो हा असा काहीसा बेड दिलेला आहे. कपलसाठी एकदम मस्त रूम आहे. इथे सुद्धा AC दिलेला आहे आणि ह्या बाजूला आहे वॉशरूम. तर आता थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे मला तरी सध्या पूलमध्ये जायची इच्छा नाही आहे. पण पूल तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल ड्रोन शॉटमध्ये की केवढा मोठा पूल एरिया आहे. आणि सोबतच मित्रांनो इकडे ना लेकसुद्धा आहे जिथे लिटरली तुम्ही कायाकिंग करू शकता, बोटिंग करू शकता आणि माझ्या मते झिप लाईनिंगसुद्धा ॲक्टिव्हिटी आहे तीसुद्धा तुम्ही इकडून करू शकता. मात्र ते पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नसणार आहे. आणि पूल साईड एरियाच्या बाजूला ना मित्रांनो मस्त अशी ग्राफिटी केलेली आहे, पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत. इवन इथे पण लेक साईड रिसॉर्ट वगैरे अशा काही गोष्टी आहेत ज्या अजून या प्रॉपर्टीला अजून थोडं खास बनवतात. बाकी ओव्हरऑल जी प्रॉपर्टी आहे मी ती तुम्हाला दाखवलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक नक्की करा बिकॉज त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला तिकडे भेटून जातील. इव्हिनिंगचा ॲम्बियन्स एकदम मस्त झाला पण नाईट ॲम्बियन्स मला तुम्हाला दाखवायचं आहे. पण सोबतच मला तुम्हाला सांगायचं इथे बरेच सारे इंडोर आणि आउटडोर गेम्ससुद्धा आहे. सो इंडोर गेम्समध्ये तुम्ही कॅरम खेळू शकता, त्यासोबतच सापशिडी, चेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आउटडोर गेम्समध्ये तुम्ही क्रिकेट, बॅडमिंटन खेळू शकता. लॉन एरिया तर आहेच. आता तुम्ही इकडचं तोपर्यंत सनसेट तर मला नाही भेटला प्रॉपर बिकॉज डोंगराच्या मागे सनसेट होतो आहे. पण एक मी ड्रोन शॉट घेतला आहे तो तुम्ही एन्जॉय करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला नाईट ॲम्बियन्स दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण इकडून चेकआउट करू. सोबतच इकडचे जे पॅकेजेस आहेत ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करेन. सो ऑफकोर्स मित्रांनो नाईट ॲम्बियन्स तुम्ही पाहिला असेल, जबरदस्त नाईट ॲम्बियन्स आहे. जागोजागी लाईटिंग वगैरे केलेले आहेत. सो इकडे तुम्ही पार्टी किंवा मग तुमचं गेट टुगेदर असेल किंवा कॉर्पोरेट इव्हेंट वगैरे असेल तो सुद्धा तुम्ही इकडे प्लॅन करू शकता. सगळ्या सोयी इकडे तुम्हाला भेटून जातील. आणि त्यासोबतच आता तुम्हाला इकडचं पॅकेज मला एक्सप्लेन करायचं. इकडे कपल्सची सुद्धा बुकिंग होते. तर मग कपल्सची जी बुकिंग आहे त्याचे डिटेल्स मी इकडे देतो. जर तुम्हाला स्टे करायचं असेल कपल्सला तर हे पॅकेजेस आहेत. आणि आता जर तुम्हाला इकडे मित्रांनो वीकडेजला इकडे बुकिंग करायची आहे तर मग वीकडेजचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील. तर मग हे असे काहीसे चार्जेस आहेत जे तुम्हाला वीकडेजला आहेत मंडे टू थर्सडेमध्ये. आणि त्यानंतर जर विकेंडला जर तुम्हाला इकडचं पॅकेज आणून घ्यायचं तर विकेंडचे चार्जेस सुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील. त्याच्यामध्ये तुमचं 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत.
तर अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आय होप तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.